मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सध्या पादुकांचं पूजन केलं जातं। तुळशीवाल्या महिला, हंड्यावाल्या टाळ आणि मृदुंगाचा गजर पाहायला मिळतोय। संपूर्ण परिसर सध्या दुमदुमून गेलाय। भक्तिमय वातावरण, उल्हासित करणारं वातावरण सध्या पाहायला मिळतंय। ही दृश्य आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते तुकोबांच्या पादुकांचं पूजन केलं जातं आणि काही वेळातच या पालखी प्रस्थान सोहळ्याला सुरुवात होणार आहे। तुकोबा मंदिरात सध्या वारकऱ्यांचा मेळा पाहायला मिळतो। या सोहळ्याची लगबग खरं तर अनेक दिवसांपासून सुरू होती। उमेश बागडे इंद्रायणी काठावर वारकऱ्यांची सध्या मांदियाळी पाहायला मिळते। जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या आता काही वेळातच या पालखीचं प्रस्थान होणार आहे आणि इथे जो एकूण काही पालखी सोहळा जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा 340वा पालखी प्रस्थान सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात सध्या संपन्न होतो। देहूमध्ये सकाळपासूनच लाखो वारकरी दाखल झाले। अवघी देहू नगरी तुकोबांच्या नामगजरानं दुमदुमून गेले। टाळ मृदुंगाच्या तालावर वारकरी ठेका धरले। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वारकरी पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी आता गर्दी करतात। जर का आपण फेसबुक वरती हे बघत असाल तर आपण ह्या आनंदात सहभागी झाला। मुख्य मंदिराच्या शिळा मंदिरासमोर एक शेअरचं बटन आहे, ते पटकन दाबा। टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये वारकऱ्यांनी ठेका धरला, फुगड्या सुद्धा घातल्या जातात। मंडळी आहेत त्यांना पटकन ही लिंक टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये तुकोबांचं नामस्मरण सुद्धा सध्या केले जाते। अभंग, ओव्या असं सगळं म्हणत वारकरी आता एक एक पाऊल पंढरीच्या दिशेने टाकते। विनंती करतो